समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलुसकरांनो, तयार आहात ना अविस्मरणीय उत्सवासाठी? छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली पलुसमध्ये येतोय भव्य दिव्य यशवंत फेस्टिवल 2026। लहान मुलांसाठी धमाल फनफेअर, रोमहर्षक गेम्स, आकर्षक राईड्स, महिलांसाठी शॉपिंगची खास मेजवानी, तर खाद्यप्रेमींसाठी स्वादिष्ट फूड फेस्टिवल। यासोबतच सर्किट नाना यांचा धमाकेदार लाईव्ह शो, ऐतिहासिक महानाट्य शिवप्रताप, गरजा महाराष्ट्र माझा हा दिमागदार लोककलाविष्कार आणि गायिका श्वेता दांडेकर व शुभम सातपुते यांचा लाईव्ह म्युझिकल कार्यक्रम। भव्य रेकॉर्डिंग स्पर्धेची ही खास संधी। 14 ते 18 मे 2026। स्थळ गुंडादाजी लॉन, कराड, तासगाव रोड, पलूस। वेळ सायंकाळी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत। मनोरंजन, खरेदी, संस्कृती आणि आनंदाची पर्वणी म्हणूनच या आणि आपल्या परिवारासोबत अनुभव घ्या यशवंत फेस्टिवल 2026 चा। यंदाचा सर्वात भव्य उत्सव यशवंत फेस्टिवल 2026, पलुसकरांच्या आनंदाचा महाउत्सव। पलूस तालुक्यातील कुंडल येथील ग्रामसेवक महादेव येल्लाटे यांनी वैयक्तिक मालमत्तांच्या 8 उतार्यावर गंभीर गैरप्रकार करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन पंचायत समिती पलूसचे गटविकास अधिकारी यांच्या नावे देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की कुंडल येथील रहिवासी रमेश वसंत सोळवंडे यांच्या मालकीच्या मिळकत क्रमांक 3423, 3194, 5028, 5390 व 5735 या वैयक्तिक मालमत्तांच्या 8 उतार्यावर ग्रामसेवक महादेव येल्लाटे यांनी गंभीर स्वरूपाचा गैरप्रकार केला आहे। संबंधित मालमत्तांवर किसान नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित कुंडल तसेच संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन जितेंद्र बाबूराव जाधव यांची नावे मालकी हक्काच्या स्वरूपात लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा प्रकार आर्थिक व्यवहारातून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यामुळे मूळ मालक रमेश सोळवंडे व उज्ज्वला सोळवंडे यांना त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेतून बेदखल होण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याबाबत जाब विचारला असता ग्रामसेवक महादेव येल्लाटे यांनी जातीवाचक शब्द वापरून तुम्हा मागासवर्गीयांना कागदपत्रांमधलं काय कळतंय अशा स्वरूपाची जातीवाचक व अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे। तसेच तू संस्थेकडून कर्ज घेतले होते म्हणून तात्पुरती नावे लावली आहेत असे दिशाभूल करणारे उत्तर दिल्याचे सांगण्यात आले। मात्र प्रत्यक्षात संबंधित नावे मालकी हक्काने लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा करण्यात आला असून या संदर्भातील पुरावे उपलब्ध असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। सदर प्रकार हा भ्रष्टाचार, अधिकाराचा गैरवापर तसेच अनुसूचित जाती समाजातील व्यक्तींचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा गंभीर प्रकार असल्याने संबंधित ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने पंचायत समिती पलूस समोर तीव्र स्वरूपाचे बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे पलूस तालुका अध्यक्ष अविनाश काळीबाग, यश ऐबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी पलूस तालुका आलेल्या अर्जानुसार रमेश वसंत सोळवंडे राहणार कुंडल यांची मालमत्ता कुंडल या ठिकाणी असून त्या मालमत्तेमध्ये इतर इसमांची नावे बोगसरित्या कुंडलचे ग्रामसेवक येल्लाटे साहेब यांनी बोगसरित्या भ्रष्टाचार करून यांच्या मालमत्तेत त्यांची नावं घालून या लोकांची नावं कमी करून त्या लोकांना मालक बनवून या लोकांना उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत। हे आमचे लोक बहुजन लोकांना तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काय कागदातलं कळतं का, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे देऊन येल्लाटे साहेबांनी यांना तिथून ग्रामपंचायतीतून बरेच वेळा असं पळवलेलं आहे। आमच्याकडे आलेल्या अर्जानुसार आम्ही त्या गोष्टीचे तपासणी केली असता आम्हाला असं लक्षात आलं की आमच्या असणाऱ्या मातंग समाजाचे रमेश अण्णा सोळवंडे हे वैयक्तिक मालकीचे असताना देखील पतसंस्थेने त्यांच्यावर मालकी कब्जा करून
त्या पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनचं नाव मालकी हक्कात घालून या लोकांचं नाव कंस करून काढण्यात आलेलं आहे. आमच्या लोकांचा असाच गैरफायदा घेऊन, जातीचा गैरफायदा घेऊन या लोकांना कोण विचारणार नाही असा त्यांचं म्हणणं जरी असलं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तालुका अध्यक्ष या नात्यानं या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतोय. आणि ह्या चुकीच्या व गैरवर्तन करणाऱ्या कुंडलचे ग्रामसेवक महादेव येल्लाटे यांच्यावर कडक कारवाई करा व त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही इशारा देतोय. जय भीम, जय शिवराय. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.